जय देव जय मंगल मूर्ती. बुडा कुठं गेला दिसत नाही. सकाळपासून दिसत नाही बुडा. प्रवीण तुझे बाबा कुठे गेले आहे? हाय जिवंत. मेले नाही का? हा नाही कुठे गेले नाही का म्हटलं? हा रुपाली झालं का? करते तेच करायला आहे मी. वहिनी ग दादा आवाज येते. घ्या. येते ताई येते. येलं का? मी नाही जात ना. मी नाही जात ना. प्लीज. अरे जावं लागेल तुला. नाही जात मी आज. आजच्या दिवस नाही ना. रोज 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 काय तुझ्या टीचरचा रोज मला फोन येते, रोज कंप्लेंट येते. चल रुपाली सोनू कुठे गेली दिसत नाही आहे. रुपाली अगं रुपाली काहू पाठली मुलगी ना मला जाताना दिसली सकाळी. मी अंगणामध्ये पाणी टाकत होती तेव्हा. कुठे काही गडबडीत जात होती मगाशी. काय झालं गं रुपाली? हा बॅग होती. बॅग दिसली मला. काय झालं गं? होय काय म्हणत आहे? दादा इंस्टाग्रामवर ऑनलाईन किती वेळा दिसत होती. तुला म्हणत होती वहिनीला एकदा मी सांगितलं होतं. अहो, तुझं लक्ष भाऊजी, कुठं होतं मी गं? काय मनूला पण सकाळी दिसली मला माहिती. हो आई मला सकाळी जाताना दिसली आई. तू सांगितलं का? आम्ही सांगत होतो तुम्हाला. जुने लोक कोण ऐकता तुम्ही? बाबा थांबा ना तुम्ही सांगत आहे ना कशाला ओरडता. आम्हाला तर कोणी ऐकतच नाही. शेवटी चुकी आमचीच झाली. आम्हीच मोबाईल दिला तिला. डॉक्टर होणार होती हो माझी. प्लेग कुठे गेली आता? तर थांबा आपण पाहू. चला ना, पोलीस पोलीस स्टेशनला जाऊ. चला, पोलीस हे लोकं- बापरे किती काम ऑफिसला माझ्या. आले थकले. हो पाणी प्यायचं का? पाणी नको. आपली तक्षू कुठे गेली का? अहो ती मैत्रिणीकडे गेली आहे. का बरं? ते सरांनी त्यांना होमवर्क दिलाय ना हा त्यासाठी ती जाऊन येतो म्हटली. होमवर्क तर घरी पण करता येणार तिला. हो, पण ती मला म्हटली की होमवर्क आहे तर येतो करून. अच्छा बोलव. फार उशीर झाला. बरं बोलव तिला. हे तुझ्या आईचा फोन येत आहे. अरे. हॅलो हॅलो. बोल गाई. अगं तक्षू तूच उचलली का फोन? अगं मी इथेच आहे मनूकडे अभ्यास करत होते. अगं ये तुला बाबा विचारताय घरी. हो हो हे थोडंसं राहिलंय माझं शेवटचं. मी 10 मिनिटात ये पोहोचते. लगेच, हा. हो हो ठीक आहे. अहो आपल्याला पत्रिका आली आहे राहुल आणि शिवरांची. जायचं का लग्नाला? हो लग्नाला तर जायचंच आहे आपल्याला. हा हा ठीक आहे ना जाऊ ना. हो हो नक्कीच जाऊ. दाखवू का तुम्हाला पत्रिक? असू दे. बाबा. आई मी आली. कुठं गेली का तक्षू? मी गेली होती मनूकडे. बस बस. का बरं? बोल. ते थांबा मला पाणी पिऊन दे थोडंसं. आरामात पी. आजकाल सर ग्रुपला नाही का हे टाकतात आहे ना वर्कशीट आणि व्हिडिओज वगैरे आपल्या दहावीचे. त्यामुळे मोनूकडे मोबाईल आहे म्हणून तिच्याकडे गेली होती. आईचा नंबर दिला होता मी सरांना त्यासाठी. अगं तर आपल्या घरी पण मोबाईल आहे ना. मम्मीचा मोबाईल आहे ना. हो पण आई कामात राहते ना मग तिचं पण काही ना काही असते. झालं तिचं शिकून. आता तिला कुठलं काम आहे मोबाईलचं? तुला कसं काम आहे? मोबाईल तर घरीच पडलं असते दिवसभर. घरीच अभ्यास करायचं बाळा. हो हो ठीक आहे ना. आई उद्या तू दे मला उद्या हा. बसून. मी घरीच करायचं. जे काही मटेरियल येईल आपण घरीच अभ्यास करायचं छान. ठीक आहे ना हो. ठीक आहे. चल मी आवरून घेते लवकर. तशी आपली तक्षू हुशारच आहे अभ्यासात म्हणा. ते तर आहेच म्हणा आहेच. तर द्यावं लागेल तिला मोबाईल नाही का? हो तिला अभ्यासाला देत चला. अगं तुला एक सांगायचं होतं. काय काय तो सोहम आहे ना सोहम. हा खूप मेसेज करत आहे मला. मला काय वाटतं आईला आपण सांगावं. मला आता नाही का कसं तरी होत आहे. हो काहीतरी का? असं वाटायला लागत आहे. अगं, आईला सांगितलं का तू?
अगं हो ग, तो प्रवीण आहे ना आपल्या क्लासमधला, तो पण असंच मला मेसेज करत राहणार. तो मला पण तसंच वाटत आहे. आपल्यामध्ये बदल होत चाललाय का? आपण बोलू का आपली आईसोबत? तू बोलली का तुझ्यासोबत काही नाही ना, सांगितलं? मला भीती वाटते. आई काय माझ्या बोलेल आईसोबत म्हणून. बोलू का? मी माझ्या आईसोबत मग मला हो. सांग हं? नक्की आपण ना आपल्या आईसोबत आज नाही का बोलू. मी माझ्या आईसोबत बोलून तेच आता खूपच मेसेज करत आहे. मला आता भीती वाटायला. मी पण माझ्या आईसोबत बोलते. जाऊ दे. चला. आता माझा होमवर्क झालाय, मी नंतर बोलते तुझ्याशी हं? आई, हो, तुला आठवते ते लोणावळ्याचे दिवस? आई गं, हा बोल ना बाळा, काय झालं? मला तुला काही सांगायचं सांग ना खूप बाई, दिवसापासून. सांग. काय झालं? मावशी अगं त्या डीसीपीला काउन्सिलर आहे, काय त्यांच्या समोर तू सांगू शकते. हाय हाय बोलू शकते तिला. सांग काय. मला नाही का आता पहिले कसं कोणी मेसेज करत होतं तेवढं नव्हतं आवडत, पण आता ना कोणी मेसेज केलं, कोणी काही केलं की मैत्रिणी मित्रांसोबत असं मला बोलावं वाटते, त्यांच्याशी सोबत फिरावं वाटते, त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करायला आवडते. असं मला वेगळं वेगळं फिलिंग. या वयामध्ये होतेच ते सगळं, आमच्या पण वयामध्ये तेच होत होतं. पण आता ते मला खूप जास्त हे या वयामध्ये होतेच. तुझ्या वयामध्ये आहे किशोरायण अवस्था, टीनेजर्स. या वयामध्ये बाल्यावस्था असते. आपल्याला खूप आनंद वाटतो. फ्रेंड सर्कल, मित्रमंडळी, विरुद्धलिंगी आकर्षण, या साहजिक आहे गोष्टी. आणि खूप छान गोष्ट आहे की तू ती आईशी शेअर केली. मला आवडली. नाही, माझी आई समजून घेते, मला माहिती आहे. त्याबरोबर मी माझ्या आईला सांग. सांगेन. आणि गरजेचं आहे आईचं आणि मुलीचं नातं एक मैत्रिणीसारखं असतं. तरच तुमचं नातं आणि तुला येणाऱ्या समस्या मोठ्या होणार नाही किंवा उद्भवणार नाही. ठीक आहे पण मी बोलत जाईल आता. तुला वाटेल ना तू त्या कंट्रोल करायच्या असते. ज्या सवयी आहे, आपल्याला वाटते की मुलांबद्दल आकर्षण वाटते, आपल्याला त्याच्यात वाहत नाही जायचं आहे. त्या फिलिंग्सला कंट्रोल करायचं आहे. जर तू त्यांच्या इंटेन्शन आपल्याला माहित नसते, त्या मुलांचे इंटेन्शन काय आहे. ठीक आहे मावशी, लक्षात सांगत ठेव. जाशील ना बाळा? हो सांगते. चल. मी येते मुलीकडे जाऊन येते. बरं ये, हो. जाऊन ये. ठीक.